श्रीनाथ जी गुरु जी को आदेश, माया स्वरूपी सद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज जी को आदेश, शंभो जति श्री गुरु गौरक्षनाथ महाराज जी को आदेश, नाथ श्रमणी जालेंद्रनाथ महाराज जी को आदेश, राजयोगी श्री कानिफनाथ महाराज जी को आदेश, नवनाथ चौरशे सिद्धों को आदेश, अलख पुरुष को आदेश, आदेश आदेश। तर आता 3 ऑक्टोबरपासून 2024च्या 3 ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू होते। त्यामुळे आज ही नवरात्रासाठी एक छोटीशी अशी एक व्हिडिओ बनवतो आहे। ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय समजणार आहे तर दशमहाविद्यांबद्दल समजणार आहे। जसं की थंबनेलवरती दाखवलं आहे मी, हे दशमहाविद्यांबद्दल आपल्याला या व्हिडिओमध्ये थोडीशी तांत्रिक अशी माहिती भेटणार आहे। पुढे नवरात्रीच्याच अगोदर मी दशमहाविद्यांचे प्रत्येकी एक मंत्र आणि त्यांची पूजाविधान सांगणार आहे। त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून दशमहाविद्यांवरती येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। कारण की यापुढे मी दशमहाविद्यांवरती व्हिडिओज बनवणार आहे, जे नवरात्रीच्या 9 रात्री आणि 10वी रात्र दशमीला तुम्ही सिद्ध करू शकता। तर दशमहाविद्या ह्या तांत्रिक देवी असल्या तरीही याला गृहस्थ देखील सिद्ध करू शकतात, गृहस्थ देखील त्यांची पूजा करू शकतात, त्यांचा आशीर्वाद मिळवू शकतात। तर सर्वप्रथम तर मी दशमहाविद्यांची तुम्हाला नावं सांगतो, ती कोण आहेत हे सांगतो। तर सर्वप्रथम दशमहाविद्या जी आहे ती काली, दुसरी तारा, तिसरी षोडशी, चौथी भुवनेश्वरी, 5वी भैरवी, 6वी चिन्नमस्तिका, 7वी धूमावती, 8वी बगलामुखी, 9वी मातंगी व 10वी कमला आहे। प्रत्येक देवीचं स्वतःमध्ये एक वेगळं वैशिष्ट्य आहे व तिचं स्वरूप वेगळं आहे। जितकं वेगळं देवीचं स्वरूप आहे तितकंच वेगळं देवीची कृपा आहे। तर ह्या दशमहाविद्यांची उत्पत्ती याचं वर्णन आपल्याला श्रीमद भागवतममध्ये भेटतं, जे देवी भागवत पुराण आहे त्यात भेटतं। तर ह्याचा उल्लेख असा होतो की काही कारणास्तव शिव आणि पार्वतींमध्ये मतभेद होतात, तेव्हा शिव रुसून दुसऱ्या दिशेने चालत जातात। तर देवी तिथे सर्वप्रथम कालिया रूपात अवतरित होते। त्यानंतर ते दुसऱ्या दिशेला जातात, तिथे तारा, दुसऱ्या दिशा, असे 10 दिशा देवी त्यांना वेगवेगळ्या रूपात प्रकट होते व त्यांना जाण्यापासून रोखते। तर अशा प्रकारे देवीची दशमहाविद्यामधून उत्पत्ती झालेली आपल्याला देवी भागवत पुराण यामध्ये आढळून येते। तर ह्या दशमहाविद्या यांच्यासोबत दशमहापुरुष देखील उपस्थित आहेत। त्यांचं नाम असं आहे, कालीसोबत महाकाल प्रकट झाले, तारासोबत अक्षोभ्य प्रकट झाले, षोडशीसोबत कामेश्वर प्रकट झाले, भुवनेश्वरीसोबत त्र्यंबक प्रकट झाले, भैरवीसोबत दक्षिणमूर्ती प्रकट झाले, छिन्नमस्तेसोबत क्रोधभैरव प्रकट झाले, धूमावतीसोबत धूमावत प्रकट झाले, बगलामुखीसोबत मृत्युंजय प्रकट झाले, मातंगीसोबत मातंग प्रकट झाले व कमलासोबत नारायण प्रकट झाले। तर अशा पद्धतीने यांचं प्राकट्य आपल्याला आढळून येतं। हे तर सर्व पुस्तकीय ज्ञान झालं, परंतु जेव्हा गुरुकृपेने आपल्याला ज्ञान प्राप्त होतं तेव्हा ते ज्ञान थोडंसं वेगळं असतं। जसं की आमच्या गुरूंनी आम्हाला प्रत्येकाच्या जे शक्तिस्वरूप आहेत दशमहाविद्या त्यांच्यासोबत जे शिवस्वरूपात उभे राहिलेत त्यांचं वर्णन वेगळं सांगितलं। जसं की कालीसोबत
काल उभे राहतात, तारासोबत तारेश उभे राहतात, षोडशीसोबत षोडश उभे राहतात, भुवनेश्वरीसोबत भुवनेश उभे राहतात, भैरवीसोबत भैरव उभे राहतात, छिन्नमस्तिकेसोबत छिन्नमस्त उभे राहतात, धुमावतीसोबत धुमावत उभे राहतात, बगलामुखीसोबत बगला उभे राहतात, मातंगीसोबत मातंग उभे राहतात व कमलासोबत कमलेश उभे राहतात. अशा पद्धतीने अनेक दशमहाविद्यांचं गोडता व चर्चा तांत्रिक व तंत्रोक्त पूजेमध्ये वापर केला जातो. याही व्यतिरिक्त दशमहाविद्यांना श्री विष्णूंच्या दश अवतारासोबतही जोडलं जातं. असं मान्यता मानली जाते की दश अवतार जे विष्णूचे आहेत त्यांनीच भविष्यात दशमहाविद्यांचा अवतार घेतला. तर ते अशा प्रकारे काली ही स्वतः श्रीकृष्ण आहेत, षोडशी ही परशुराम, भैरवी बलराम, धूमावती वराह, मातंगी श्रीराम, तारा श्रीमत्स्य, भुवनेश्वरी वामन, छिन्नमस्ता नरसिंह, बगलामुखी कुर्म, कमला बुद्ध व दुर्गा कल्की. अशा पद्धतीने हे दशमहाविद्या ही 10 अवतारांसोबत जोडलेल्या आहेत. याची आख्यायिका, याची पुराणात माहिती अनेक ठिकाणी वर्णन केले गेले, परंतु हे सर्व ज्ञान आपल्याला गुरुकृपेमुळे साध्य झालं. तर ह्यांची पूजा करण्याची पद्धती ही पूर्णपणे वेगळी आहे. जसे की पूर्ण वर्षभरात 3 नवरात्र आपण साजरी करतो. 2 गुप्त असतात, 1 प्रकट असते. आता जी येणारी 3 ऑक्टोबरला नवरात्र आहे ती प्रकट नवरात्र आहे, आणि त्या व्यतिरिक्त अगोदर 2 नवरात्र गुप्त नवरात्र म्हणून साजरी केली जाते. जी गुप्त नवरात्र आहे ती तांत्रिक लोक साजरी केली जाते. ती दशमहाविद्यांसाठी गुप्त नवरात्र केली जाते. पण ही जी प्रकट नवरात्र आहे जी 3 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे, ह्यात देवीची नवदुर्गा म्हणून पूजा केली जाते. व ह्या नवदुर्गा यांचे जी पूजा केली जाते ह्या प्रकट नवरात्रीत, त्यांची नावं अशी आहेत की सर्वात पहिली दुर्गा शैलपुत्री, मग ब्रह्मचारिणी, मग चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री. त्या नवदुर्गांचं आपण पूजन करतो व 10व्या दिवशी दुर्गेचं म्हणजे महिषासुरमर्दिनीचं पूजन केलं जातं. जी शस्त्रपूजन आपण करतो ते शस्त्राला महिषासुरमर्दिनी स्वरूप प्राप्त होतं, त्यामुळे आपण ती शस्त्रपूजा केली जाते. तर तसं महत्त्व आहे. तर येणाऱ्या ह्या 9 दिवसात 10 दिवसात मी दशमहाविद्यांचे 10 वेगवेगळे तांत्रिक प्रयोग व पूजन सांगणार आहे, जे 10 दिवसाला तुम्ही तांत्रिक स्वरूपात करू शकतात. मूळतः ज्या मी आता 9 दुर्गांचं नाव घेतलं व 10वी दुर्गा, अशा 10 जणींचं पूजन या प्रकट नवरात्रीत केलं जातं. परंतु साधक तांत्रिक हे दशमहाविद्यांची पूजा देखील ह्या नवरात्रीत करतात. त्यामुळे ह्या दशमहाविद्यांचं पूजनविधी प्रत्येकी स्वतंत्रपणे एक व्हिडिओ मी यूट्यूबवरती अपलोड करणार. असा स्वतंत्र व्हिडिओ प्रत्येक शक्तीवरती, प्रत्येक विद्येवरती यूट्यूबवरती अवेलेबल नाही आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओज बघण्यासाठी या चॅनलला पुन्हा सांगतो, सबस्क्राईब नक्कीच करा. दशमहाविद्या ह्या अत्यंत शक्तिशाली व ताकदवर विद्या आहेत. यांना सिद्ध करणं म्हणजे स्वतः महाकाली महाशक्तीला स्वतःच्या शरीरात आमंत्रण देण्यासारखं आहे. असो, तर हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच भेटेल.
चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. श्री नाथ महाराजांच्या चरणी ही प्रार्थना असेल की सदैव माझे भक्त मंडळी, साधक व इतर अनुयायी सुखी, समाधानी व उदंड आयुष्य लाभून नेहमी त्यांच्या कार्यात त्यांना यश भेटेल. लाख निरंतर आदेश.